तुमचेही आभार मानतो, कारण येत्या काही 15-20 दिवसात तुम्ही आम्हाला सगळ्या तुम्हाला महायुतीला जे सहकार्य केलं, तर सर्वप्रथम तुमचे आभार मानतो. आणि त्यानंतर या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व जनतेचे आम्ही आभार मानतो, कारण पुन्हा एकदा या जनतेने भाजपा महायुतीच्या सगळ्या उमेदवार निवडून दिलं आणि भरघोस मतांनी निवडून दिलं. आणि सगळीकडे एकदम 100च्या वरती उमेदवार हे भाजपा शिवसेना युतीचे आलेत. त्यामुळे सगळ्यांचे आभार. अंदाजे 110च्या आसपास भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. एक थोड्या अर्धा एक तासामध्ये सगळा फिगर आम्हाला कळेल, जर तुम्हाला परत कळू. पण अंदाजे आमचं 110 पर्यंत आम्ही लोक पोहोचतो. त्या 29 नंबरच्या पॅनल मध्ये ना या कल्याण ग्रामीणचे आमदार मोरे साहेब किंवा मी किंवा चव्हाण साहेब, एकनाथ शिंदे साहेब, खासदार साहेब असं कोणीही वरिष्ठ मंडळी त्या निवडणुकीच्या 29 प्रभागामध्ये प्रचाराला गेलं नव्हतं. तिथे ती कार्यकर्त्यांनी हट्टाने मागून घेतलेली लढाई ती पॅनल होतं. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांनी ते लढले, पडले, जिंकले, सर्व त्यांचं सगळ्यांचं सही आहे. त्यामुळे 1,00,000% युती टिकून राहणार आहे. आणि 1,00,000% युती राहणार. या युतीमध्ये आम्ही लढलेलो आहोत. एक तो प्रभाग वगळता बाकी सर्व ठिकाणी तुम्ही बघितलं असेल युतीला किती भरघोस मत भेटलंय, भरघोस प्रमाण सगळे निवडून आलेले आहेत. बाकी सगळा सुपडा साफ झालेला आहे. त्यामुळे भाजपा शिवसेना महायुतीचाच महापौर बसेल आणि जनतेने जो कौल दिलाय तो आम्हाला मान्य आहे. ते सर्वस्वी निर्णय मगाशी सांगितल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्यावर संपूर्ण सगळे निर्णय आहेत. हे आमचे चारही नेते जो आम्हाला डिसिजन देतील, जे आम्हाला सांगतील ते आम्ही इथले सगळे नगरसेवक असतील किंवा आम्ही सगळे पदाधिकारी गेलो तुम्हाला मान्य आहे त्यांचा डिसिजन ते घेणार. केंद्रामध्ये महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे. आणि या महाराष्ट्रातल्या लागलेल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका याच्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर मतदारांनी दिलेला कौल आणि हा भरघोस कौल, त्यामुळे महायुतीचं परत आलेलं सरकार मी मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि महायुती अभेद्य आहे. मी पहिल्यापासून म्हणत होतो की अभेद्य आहे. महायुतीचाच महापौर बसणार हे तीन मात्र शंका नाही. आणि महापौरच बसणार आणि यात आपण सर्वशून्य मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. शिवसेना ही मोठा भाऊ असेल, भारतीय जनता पार्टी छोटा भाऊ असं या महायुतीमध्ये काही नाही. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सन्माननीय